के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितला, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचा पेपर बघितला आणि त्याच्यानंतर आपण पुणे आयुक्तालयाचा पेपर बघायला सुरुवात केलेली आहे। नागपूरचे काही पार्ट झालेले आहेत, पुणे ग्रामीणचे काही पार्ट झालेले आहेत आणि या दोन्ही पेपरचं कॉम्बिनेशन असलेला हा पुणे आयुक्तालयाचा पेपर आहे। पण हा पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच की बरेचसे विद्यार्थी मित्र वरवरचा अभ्यास करतात, तर पुणे आयुक्तालयामध्ये ज्यावेळेस आपण आयुक्तालयात फॉर्म भरतोय तर त्या पेपरला डेप्थनेस कशी आहे, मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने विचारले हे विद्यार्थ्यांना कळावं ह्या उद्देशाने आपण हा पेपर घेतलेला आहे। की कारण तुम्ही वरवरचा अभ्यास न करता जे सिलेक्ट होणार आहेत त्यांनी सखोल पद्धतीने संत गतीने हळूहळू चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेची गोष्ट आहे। तर काही प्रमोशनचा पार्ट की आपलं पुस्तक आहे की पास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला 2023च्या 78 प्रश्नपत्रिका करणं खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे हे त्यांच्यासाठी बायबल आहे आणि आपलं हे पुस्तक आहे होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 78 प्रश्नपत्रिका उत्तरे आणि स्पष्टीकरणासह। आपण बघतोय की किती चांगल्या पद्धतीचं स्पष्टीकरण या बुकमध्ये दिलेले आहे। 78 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या 28 प्रश्नपत्रिका या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPF आणि IRBच्या आहेत, 10 प्रश्नपत्रिका विषय चालू घडामोडीसह हे सगळं ॲड केलेलं आहे। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये साधारणतः 7000 MCQचं तुमचं प्रिपरेशन करून होणार आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरणासह या 25 निवडक प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। की म्हणजे ठराविक प्रश्नपत्रिका अगोदर करणे, नंतर पुढचे जिल्हे करणे, कारण तेच जिल्हे रिपीट होऊन तेच मार्क्स पडत तेच क्वेश्चन परत रिपीट होत असतात। त्याचबरोबर चालक भरती मार्गदर्शकसाठी आपले 450 MCQ असलेले हे जे बुक आहे ज्याच्यामध्ये 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश रंगीत स्वरूपात असलेली वाहतुकीची चिन्हे, रोड मॅप वगैरे याच्यामध्ये दिलेली आहेत। आणि त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे जे काय कायदे आहेत आणि 2021च्या जे काय पोलीस चालकच्या ज्या 21 प्रश्नपत्रिकांचा जो काय वाहतुकीविषयी प्रश्नांचा समावेश या बुकमध्ये केलेला आहे। अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपली के सागर पब्लिकेशनची महाराष्ट्रामध्ये गावाजलेली आहेत। आणि त्याच्याबरोबर आपण आलो होतो पाठीमागच्या 61 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण आलो होतो आणि त्याच्यानंतर 62 नंबरचा प्रश्न 61 नंबरचा झाला होता आणि आता 62 नंबरचा प्रश्न सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे हा। काय म्हटलंय, रामू दरमहा 300 रुपयांची बचत करतो। कसं? दरमहा म्हणजे काय? महिन्याला, एका महिन्याला 300 रुपयाची बचत करतो। बर, तर 6 वर्षात तो किती बचत करेल? अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे। काय सांगितलंय? एका महिन्याला किती बचत करतोय? 300 रुपये। मग वर्षाला किती करेल? एका वर्षात महिने किती? 12 गुणिले एका महिन्याला किती करतोय? 300 रुपये। 12 गुणिले 300 केलं तर 12चा पाठ पाहिजे, 12 36 म्हणजे 3600 रुपये एवढं काय करतोय तो? वार्षिक बचत करतोय। 3600 रुपये वर्षाला वाचवतोय। मग प्रश्न काय विचारलाय? 6 वर्षाला किती करेल? मग 3600 गुणिले 6, 3600 गुणिले 6 हे 2 शून्याशी 2 शून्य 6 36 म्हणजे शेवटी 600 यायला पाहिजे। हा ऑप्शन गेला, ह्या दोन ऑप्शन मध्ये उत्तर आहे। बरं, 6 36 हातचे आले 3, 6 त्रिका 18, 19 20 आणि 21,600 रुपये तो वर्षाला बचत करतो, असं या प्रश्नाचं उत्तर आहे। अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे। पुढचा आता 63 नंबरचा प्रश्न काय विचारले की 6325 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा शब्द आहे। कुठली किंमत विचारली ते लक्षात घ्यायचंय। स्थानिक किंमत विचारली म्हणजे आता 6चं स्थान ज्या ठिकाणी आहे त्या तिला 6ची स्थानिक किंमत म्हणतात। ही
दोनच्या स्थानिक किमतीत इथल्या ह्या संख्येतल्या 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं इथं या ठिकाणी बघा इथं काय सांगितलंय तो आकडा आपण असं लिहून घेऊ 6 0 3 2 आणि 5. मग आपल्याला माहिती आहे आपण नेहमी इकडून लिहित असतो एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, त्याच्यानंतर हजार आणि दश हजार. परत एकक स्थान इकडं सगळ्यात उजवीकडचं असतं ते एकक स्थान, त्याच्यानंतर दशक स्थान, तिसरं असतं शतक स्थान, नंतर हजारवं स्थान असतं, नंतर असतं 10,000. काय विचारले स्थानिक किंमत म्हणजे या ठिकाणी 6 कुठल्या नंबरला आहे दशक स्थानी आहे. मग जर हा दशक स्थानी असेल तर मग आता 6ची किंमत किती झाली 6 गुणिले दशक स्थानी, दश म्हणजे 10,000 स्थानी आहे म्हणजे ह्याची 6ची किंमत आता किती झाली 60,000 झाली. किती झाली 60,000. बर पुढे काय विचारलंय ही 2च्या स्थानिक किमतीच्या. आता 2चं स्थान कुठे आहे इथं, 6चं कुठं होतं इथं होतं, 2चं स्थान कुठे आहे दशक स्थानी, दशक म्हटलं की 10 मग 2 गुणिले किती येणार 10 म्हणजे दशक स्थान किती झाले 20 झाले 20. मग आता पुढे काय विचारले किती पट आहे. पट काढण्यासाठी सरळ सरळ काय करायचं असतो भागाकार करायचा असतो. मग आता लक्षात घ्या 60,000 भागिले 20 मग ह्याला हे शून्य गेलं किती झालं बे एके बे, बे त्रिक 6 आणि 1 2 आणि 3 शून्य 1 2 आणि 3 शून्य म्हणजे 3000 पट. 3000 पट हे त्याचं आन्सर राहील. 63 नंबरचा आन्सर राहील 3000 पट आहे. आलं लक्षात. स्थानिक किंमत म्हटलं की कुठं तो बघायचा एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, हजार स्थान आणि 10,000 स्थान. मी जर विचारलं असतं 3ची स्थानिक किंमत किती शतक स्थानी आहे म्हणून 300 रुपये 300. दशक स्थानी 2 हा दशक स्थानी आहे म्हणजे त्याची किंमत झाली 20. त्याच्यानंतर 5 हा एकक स्थानी त्याची किंमत फक्त 5 झाली कारण एकक स्थानी येतो. अशा पद्धतीने त्याच्या किमती असतात. पट विचारलं की सरळ सरळ भागाकार करायचा की तुम्हाला उत्तर भेटेल. उद्या एकदा कदाचित प्रश्न थोडा फिरवून पण विचारू शकतात. ह्यांच्यातली वजाबाकी विचारू शकतात. मग वजाबाकी विचारताना काय विचारतील की बाबा हे 60,000 आहेत मग ह्याच्यात 60,000 आहेत आणि ही 20 झाले तर 60,000 वजा 20 केलं की उत्तर निघाल स्थानिक किमतीनुसार. पण अजून एक किंमत असते ती म्हणजे त्याची मूळ किंमत. उद्या जर असं विचारलं असतं की 6च्या स्थानिक किमतीत 6ची स्थानिक किंमत आणि 6ची मूळ किंमत. 6ची मूळ किंमत किती असेल 6ची मूळ किंमत तर 6 रुपये असणार आहे म्हणजे 6च असणार आहे. 6ची मूळ किंमत 6च असणार आहे परंतु हितली 6ची स्थानिक किंमत ही 60,000 आहे. मग 60,000 वजा 6 केलं तर उत्तर किती भेटेल काहीतरी 59,000 समथिंग 954 वगैरे उत्तर भेटेल. म्हणजे विचारले काय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला स्थानिक किंमत विचारली मूळ किंमत विचारली त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता पुढचा प्रश्न 64 नंबरचा. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही विचारली. परिमेय संख्या नाही विचारले आणि मग परिमेय संख्या आपल्याला परिमेय संख्या कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं ज्या काही पूर्ण वर्ग संख्या असतात किंवा पूर्ण संख्या असतात त्या परिमेय संख्या असतात. पूर्ण संख्या म्हणजे त्याचं उत्तर पॉइंट मध्ये यायला नाही पाहिजे किंवा वर्गमुळात त्याचं उत्तर आलं नाही पाहिजे. त्या सगळ्या कशा आहेत पूर्ण संख्यात म्हणजे परिमेय संख्या नाहीत. मला या ठिकाणी विचारलंय की बाबा ह्यातली परिमेय संख्या कुठली. परिमेय संख्या नाही असं विचारले. नाही विचारले की मी सुरुवात कुठून करणार इकडून खालून करणार. कर्णी चिन्हात 8 मी बघितल्याच मला कळलं की वर्गमुळात 8 ही परिमेय संख्या नाही. मग आता तुम्ही म्हणताल सर तुम्हाला उत्तर कसं काय आलं. सोपी गोष्ट तुम्हाला मी काय सांगितलं की परिमेय संख्येचं उत्तर बघा परिमेय संख्येचं उत्तर पूर्ण संख्याच यायला पाहिजे. त्याचं पॉइंट मध्ये उत्तर नाही यायला पाहिजे आणि वर्गमुळात पण उत्तर यायला नाही पाहिजे. बघा म्हणजे परिमेय संख्या कुठल्या संख्या नसतील नाही असं उत्तर कशाचं असेल परिमेय संख्या नाही. परिमेय संख्या नाही कुठल्या नाही असतील ज्या पॉइंट मध्ये आहेत. पॉइंट मध्ये येणाऱ्या आणि म्हणजे दशांश चिन्हात येणाऱ्या आणि वर्गमुळात
येणाऱ्या वर्गमुळात येणाऱ्या आणि पॉइंटमध्ये येणाऱ्या ह्या संख्या तुमच्या परिमेय संख्या असणार नाहीत. मग आता मी बाकीचे ऑप्शन बघितले तर इथं किती दिले 196. 196 म्हटलं की कितीचा वर्ग आहे 14चा वर्ग आहे. मग आपल्याला माहिती आहे 14चा वर्ग किती आहे 196. म्हणजे मी असं लिहू शकतो का 196 बरोबर 14चा वर्ग लिहू शकतो का 100% लिहू शकतो. 14चा वर्ग बरोबर 196. मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय तुम्ही पाठीमागचं लेक्चर जाऊन काढून बघा. त्या पाठीमागच्या लेक्चरमध्येच मी सांगितले हा वर्ग नेहमी ह्या वर्गमुळाला काय करत असतो कॅन्सल करत असतो आणि उत्तर फक्त येईल ह्याचं 14. याच्या अगोदरच ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये सेम कन्सेप्ट ह्याच्या अगोदरच्या एका क्वेश्चनला विचारलेलं आहे की वर्गमुळात एक संख्या दिली तर तिचं उत्तर काय असेल. म्हणजे बघा बेसिक कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे की हे 196 मी कशी लिहिणार वर्गमुळात 14चा वर्ग बरोबर 196. ह्या वर्गाला हे वर्गमूळ जर गेलं तर माझं उत्तर सरळ 14 राहील. आणि 14 ही कसली संख्या आहे पूर्ण संख्या आहे. कसे आहे पूर्ण संख्या आहे. पॉइंट मध्ये आहे का अक्षांश मध्ये आहे का अपूर्णांकात आहे का नाही वर्गमुळात आहे का नाही. म्हणजे 100% हे उत्तर येणार नाही. ही परिमेय संख्या आहे. आता त्याच्यानंतर 27/3 उत्तर किती येईल 9 त्रिक 27. म्हणजे वर्गमुळात काय येईल 9 येईल. वर्गमुळात 9 म्हटलं तर 9 हा कशाचा वर्ग आहे सरळ 3चा वर्ग आहे. म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग. मग ह्या वर्गाला हे करणे गेलं ह्या वर्गाला हे करणे गेलं तर मग उत्तर काय राहील फक्त 3 राहील फक्त 3. मग ही पण काय झाली पूर्ण संख्या झाली. म्हणजे हे उत्तर माझं असणार नाही. आता तिसरा ऑप्शन चेक करू आपण 45/5. 45/5 केलं तर 9 किती तर 45 म्हणजे वर्गमुळात काय येईल परत 9 येईल. आणि 9चं तर आत्ता बघितलं वर्गमुळात 9 म्हणजेच काय 3चा वर्ग. या वर्गाला हे वर्गमूळ गेलं म्हणजे उत्तर किती राहील फक्त 3 राहील. म्हणजे ही पण पूर्ण संख्या झाली. हे तिन्ही ऑप्शन उत्तर असणार नाही. म्हणून कर्णी चिन्हात 8 हा कशाचाच वर्ग नाही घन आहे. बघा 8 हा 2चा घन आहे पण 8 हा कशाचाच वर्ग नाही. त्याच्यामुळे वर्गमूळ जाणार नाही. लक्षात घ्या त्याच्यामुळे वर्गमूळ जाणार नाही. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर राहील की वर्गमुळात 8 ही परिमेय संख्या नाही. म्हणजेच उद्या जर तुम्हाला विचारलं खालीलपैकी परिमेय संख्या कोणती बघा खालीलपैकी फिरवून प्रश्न विचारला खालीलपैकी परिमेय संख्या कोणती तर ओळखण्याचं काय की ती संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे. बघा ती संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे आणि पूर्ण संख्या असली पाहिजे. पूर्ण संख्या म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8 9 असं आलं पाहिजे आणि पूर्ण वर्ग आले पाहिजे. म्हणजे 2चा वर्ग जसं 4 आहे त्याच्यानंतर 3चा वर्ग 9 आहे 9 उत्तरात आलं पाहिजे 4 आलं पाहिजे व्हॉटएव्हर म्हणजे पूर्ण संख्या आली पाहिजे. या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. आता पुढचा 65 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नामधलं जे काय लॉजिक आहे ते थोडं वेगळं विचारलेलं आहे. म्हणजे थोडं हटके लॉजिक विचारलेलं आहे पण आपण पाहूयात. म्हणजे तिथं सहजासहजी स्ट्राईक होईल असं मला वाटत नाही परंतु ऑप्शनवरून अशा प्रश्नांची उत्तरं काढली पाहिजेत. बरं काय विचारलंय 23ला 31. बघा 23ला 31 तर 67ला किती 23ची दुप्पट केली होत नाही. 23 अधिक 23 केलं तरी होत नाही. आकडा अंकांच्या आदला बदल केली 3ला पुढे इथं नेलं तर 32 होतंय पण 31 होत नाही. म्हणजे काहीतरी 100% चुकतंय. किंवा ह्यांनी लॉजिक तशाही पद्धतीनं वापरलं असतं की बाबा 3ला पुढे नेला -1 केला तर उत्तर येत आहे का नाही. मग 76 - 1 तशाही पद्धतीने उत्तर आलं असतं. पण आता ह्या ठिकाणी लॉजिक काय वापरले ते बघा. ह्यांनी काय केले 23ला 31. बघा 23ला 31. मग 23 वरून 31 कसं आणलंय तर नीट लक्ष द्या. ह्या 23 म्हणजे 2 गुणिले 3 केलं. किती केलं ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला 2 गुणिले 3 ह्या दोघांचा काय केला गुणाकार केला भागिले 2 केलं. उत्तर किती येईल 3 येईल. उत्तर किती येईल 3. मग 3 हा कशाचा गुणाकार आहे 3 हा 3 गुणिले 1 चा गुणाकार आहे का 100% आहे. मग हा 3 गुणिले 1 कसा लिहिताल 31 लिहिल. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं सोल्युशन आहे. बघा 23 कसे लिहिले की 23 वरून 31 काढताना त्यांनी काय केलं बघा 23 वरून 31 काढताना त्यांनी काय केलं की ह्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला 2 गुणिले 3 भागिले 2 केल्यानंतर उत्तर किती आलं
3 आलं. मग हे 3 मी गुणाकाराच्या स्वरूपात कसं लिहिल, 3 गुणिले 1 लिहिल. मग 3 गुणिले 1 जर मांडायचं म्हटलं तर मी 31 सारखं मांडू शकतो, असं ह्या ठिकाणी लॉजिक वापरले. जर तसं जर लॉजिक असेल तर मग 67 कसं मांडता येईल, मग सेम ह्याच पद्धतीनं काय करायचं, त्या दोघांचा गुणाकार करायचा. मग त्या दोघांचा गुणाकार सपोज मी करायचं ठरवलं, 6 गुणिले 7, 6 गुणिले 7 आणि भागिले किती करायचं, 2 भागिले 2. मग किती येईल ह्याचं उत्तर, बे के बे, बे त्रिक 6 आणि 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. मग अशी कुठली खालच्या ह्याच्यातली संख्या आहे की ज्याचा गुणाकार 21 आहे. थोडं ऑप्शनचा आपण हे घेऊ, ऑप्शन वरून जाण्याचा प्रयत्न करू. गुणाकार किती यायला पाहिजे, 21. जसा इथं गुणाकार किती यायला पाहिजे होता, 3 यायला पाहिजे होता. इथं जसा गुणाकार 3 यायला पाहिजे होता तसं त्याचं अशी कुठली संख्या आहे ऑप्शनवरून लॉजिक थोडं अवघड आहे बरं का, समजून घ्या तुम्ही. अशी कोणती संख्या आहे याच्यामध्ये की ज्याचा गुणाकार ऑप्शनवरून 21 यायला पाहिजे. मग मी चेक केलं बघा, 7 5 35, 75 मध्ये 7 आहेत 5 आहे, 7 5 35 होतात, 21 येत नाही, गेलं. 7 आणि 1 चा गुणाकार तर 7च येतो, ऑप्शन गेला. 7 सकून 42, ऑप्शन गेला. 73 मला दिसलं, 7 त्रिक 21. हेच माझं या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की जरी सुटलं नसतं तरी ह्याचं ते सेम लॉजिक आपण वापरू शकलो असतो. कुठलं, की बाबा छोटी संख्या आणि मोठी संख्या इलिमिनेट करायची. छोटी संख्या कुठली, 71 गेली, मोठी संख्या कुठली, 76 गेली. म्हणजे ह्या दोघांमध्ये उत्तर असेल एक. ऑप्शन नंबर 1 ला तर मी जात नाही, म्हणजे सरळ सरळ 73 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता ह्या संख्या जर चढत्या क्रमाने मांडल्या असत्या बघा, 71 73 75 आणि 76. तुम्हाला मी काय सांगितलं, मोठी संख्या छोटी संख्या उत्तर येणार नाही, ह्या 2 मध्ये उत्तर असण्याचे चान्सेस राहील. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही मी ट्रिक तुम्हाला जे सांगतोय ह्या त्याच ठिकाणी वापरायचं ज्या ठिकाणी तुमचा अभ्यास संपेल. तुम्हाला उत्तर तर काढता येत नाहीये. बघा मी काय तुम्हाला सांगितले, आता उत्तर तुम्हाला कुठल्या पद्धतीनं काढताच येत नाही, असाही आता तुम्ही कशाला न कशाला तरी गोळाच मारणार आहे. तर त्यावेळी जर तुम्ही ह्या पद्धतीनं जो गोल केला तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही क्वेश्चन पेपर बाकीचे पण चाळून बघा की तुम्ही जर या पद्धतीनं डोकं लावून जर गोल केला ना तर उत्तर येण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम असते. किती असते, मॅक्सिमम. मी म्हणू शकत नाही, शेवटी हे लॉजिक आहे, ते 100% असेल हे मी म्हणू शकत नाही, कारण 100% ॲक्युरेसी कशा, शेवटी ते लॉजिक आहे. पण मॅक्सिमम ठिकाणी हे लॉजिक लागतंच, एवढं लक्षात ठेवायचं. शेवटी एखाद्याने हा प्रश्न काहीच लॉजिक, तिथं त्या 1.5 तासाच्या प्रेशरमध्ये या प्रश्नाचं लॉजिक लागणं, मला विचारा की हे कंपॅरेटिव्हली फार जास्त अवघड आहे. कारण ह्या 2 संख्यांचा गुणाकार करायचं, भागिले 2 करायचं, त्याच्यानंतर 3 येणार. मग 3 हा कोणाचा गुणाकार असणार, 3 आणि 1 चा, मग 31 येणार. त्याच्यावरून 67 दिलंय तर 6 गुणिले 7 करणार, 6 गुणिले 7 भागिले 2 केलं तर उत्तर 21 येणार. मग खालील 21 हा 21 कोणाचा गुणाकार येईल खालील ऑप्शनवरून असं शोधायला आणि तिथं कळायला फार म्हणजे फार वेळ जाणार. अशा प्रश्नांना सुटला तर काही सेकंदात, 1 2 4 5 सेकंदात जर लॉजिक लागलं तर प्रश्न आपला म्हणायचा, नाही तर सरळ गोल करायचं आणि पुढे जायचं, बाकीचा पेपर सोडून घ्यायचा, मग त्या पेपरला त्या क्वेश्चनला डील करायला यायचं. तोपर्यंत क्वेश्चन सोडवण्याची घाई करायची नाही. आता पुढचा प्रश्न 66 नंबरचा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे, कारण ही भरती ही बेसिक लेवलची एक्झाम आहे, त्याच्यामुळं हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. मग काय दिलंय, 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 9 चा घन डॉट 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 डॉट. हिथं मग डॉट म्हणजे 5 चा घन 6 चा घन 7 चा घन असं विचारलंय, तर त्याचं उत्तर काय. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला पाठ करा. काय करा, मी म्हटलं हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. कसा फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला असा आहे, n इंटू ब्रॅकेट, बघा फॉर्म्युला असा आहे, n इंटू ब्रॅकेट n प्लस 1, n प्लस 1, n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2, भागिले किती 2 आणि पूर्ण कंसाचा वर्ग. हे काय आहे की पहिल्या ज्या काही 9 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, किंवा 9 म्हणण्यापेक्षा ज्या काही क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या घनांची बेरीज विचारलं, त्या संख्यांच्या घनांची बेरीज जर विचारलं, कशाची,
घनांची बेरीज. घन विचारलेत ना, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक डॉट 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 9चा घन. मग क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या, बघा हा फॉर्म्युला कशाचा आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. बघा काय मी सांगितलं, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज बरोबर घनांची बेरीज म्हटलं की त्या फॉर्म्युल्यामध्ये हित डोक्यावरती 2 आहे, 3 नाही, हे लक्षात ठेवायचं. लक्षात काय ठेवायचं, घनांची बेरीज म्हटलं की तिथं आपलं कन्फ्युजन होतं त्या प्रेशर खाली, की घनांची बेरीज म्हटल्यावरती फॉर्म्युल्यामध्ये हित घन असेल, तर फॉर्म्युल्यामध्ये हित घन नाही एवढं लक्षातच ठेवायचं. बारकाव्यानं लक्षात ठेवायचं की हित घन नाही. मग फॉर्म्युला कसा आहे, n दुसऱ्या कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण, n कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण, सगळ्या ह्याला भागिले 2, सगळ्या ह्याला भागिले 2 आणि त्या ह्याचा वर्ग, जे काही येईल त्याचा वर्ग. मग आता इथं बघा आपल्याला कितीपर्यंत घन विचारलेत, 9 पर्यंत घन विचारलेत. मग 9 पर्यंत सगळ्यांची घनांची बेरीज करत बसायचं का. बघा नीट ऐका, ज्याला हा फॉर्म्युला माहिती नसता, नीट विचार करा, ज्याला हा फॉर्म्युला म्हणजे मला जर फॉर्म्युला हा माहिती नसता, बघा पण उत्तर तर 100% काढायचंय, तर मी काय डोकं लावलं असतं, बाबा उत्तरापर्यंत पोहोचायचंय, मी ह्याला नंतर सोडवायला आलो असतो, पण सरळ लिहिलं असतं. 2चा घन किती 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, असं वॉट एव्हर जे काय सगळे घन होतील तेवढ्या सगळ्यांच्या घनांचे काय केले असते, 2-3 मिनिटात बेरीज केली असती आणि उत्तर लिहिलं असतं. माझं 100% उत्तर बरोबर आलं असतं. कधी हे पण ही वेळ खाऊ प्रोसेस आहे ना, माझं 5 मिनिट गेले असते. पण जर ज्याचा फॉर्म्युला पाठ आहे, म्हणजेच काय, तुम्हाला आता जसं क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारले, तसं तुम्हाला आता ह्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले माहिती पाहिजेत. कुठला कुठला, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, दुसरं क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आणि तिसरा फॉर्म्युला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. हे तिन्हीच्या तिन्ही फॉर्म्युले तुम्ही पाठ करून ठेवायचे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, n इंटू ब्रॅकेट n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग हा फॉर्म्युला कशाचा आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. कशाचा फॉर्म्युला आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये n काय आहे, तर n म्हणजे असते की टोटल किती संख्या दिलेल्या आहेत, टोटल किती संख्या दिलेल्या आहेत त्या असतात n. म्हणजे n म्हणजे बघा, n म्हणजे टोटल किती संख्या दिल्या आहेत, किती संख्या दिल्या आहेत किंवा दिल्या आहेत, किंवा काय होईल, किंवा शेवटची संख्या, तसंही लक्षात ठेवा, शेवटची संख्या. मग आता या ठिकाणी शेवटची संख्या किती आहे, 9 आहे ना, या ठिकाणी शेवटची संख्या 9 आहे. मग आता मी ह्याचं जर सोडवायचं म्हटलं तर फॉर्म्युल्यामध्ये टाकून बघा, ह्या ठिकाणी काय टाकणार, 9 टाकणार. म्हणजे 9 कंसामध्ये 9 अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग, हिथं वर्ग आहे हे लक्षातच ठेवायचं. पुढं आता बघा, कंस अजून काढायचं नाही, बाहेरचं ब्रॅकेट काढायचं नाही. मग बघा कंसामध्ये 9 गुणले, इथं नसतं म्हणजे काय, कशाचं चिन्ह असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. कंसामध्ये 9 गुणले 9 अधिक किती झाले, 10 झाले, भागिले 2 ह्याचा काय आहे, वर्ग आहे. आता बे एके बे पंचे 10, कशाचा वर्ग झाला हो, 45चा वर्ग झाला. आणि तुम्ही माझे नागपूर ग्रामीणचे पेपर काढून बघा, त्या नागपूर ग्रामीणच्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितले एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा वर्ग कसा करणार. म्हणजे लक्षात घ्या, तेच सगळ्या गोष्टी परत व्यवस्थित वापरा येतात का, 100% वापरा येतात. ज्याने कोणी व्यवस्थित पेपर बघितला असेल त्याच्या लगेचच लक्षात आलं असेल की सरांनी सांगितलं होतं नागपूरचा पेपर की ज्याच्या एकक स्थानी 5 आहेत, पहिल्या दुसऱ्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितले मी, ज्याच्या एकक स्थानी 5 आहेत शेवटी त्याचा वर्ग करताना शेवट 25च येणार, एवढं फिक्स आहे. मग आता आपण ऑप्शन मध्ये जाऊ, चेक करू ऑप्शन. आता इथे बघा असा एकच ऑप्शन दिलाय,
असा एकच ऑप्शन दिलाय, इथं 25 शेवट असलेला, बाकीच्या इथं 22 दिले, इथं 29 दिले, इथं 24 दिले, सगळे ऑप्शन गेले, म्हणजे उत्तर 100% काय राहणार 2025, म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार. मग आता आपण वाटलंच तर वर्ग काढून बघू. कसा मी वर्ग काढा तुम्हाला सांगितलं होतं, 45चा वर्ग मला काढायचा आहे. 45चा वर्ग काढायचा आहे तर 5चा वर्ग काढायचा 25, तो इथं लिहिला, 5चा वर्ग 25. आणि ह्या 4ची पुढची संख्या, 4ची पुढची संख्या किती आहे 5 आहे, 4 पंचे 20, 20/25 हे त्याचं उत्तर झालं. 4च्या पुढची संख्या 5, त्या दोघांचा गुणाकार आणि 5चा वर्ग 25 म्हणजे 20/25 या प्रश्नाचं उत्तर राहील. मग आता तुम्ही बघा, जरी एखाद्याला हा फॉर्म्युला आला नसता तरी पण मागचं आपलं जे जुनं लॉजिक आहे कुठलं, छोटी संख्या आणि मोठी संख्या लागतंय का बघू आपण. छोटी संख्या ह्याच्यामध्ये काय आहे 20/22 ऑप्शन गेला, मोठी संख्या काय आहे 20/29 ऑप्शन गेला, म्हणजे 100% उत्तर तुमचं 20/25 किंवा 20/24 मध्ये आहेच. मग ह्या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर सांगितले ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 लाच जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचाच. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सराव करणार नाही तोपर्यंत तुम्ही ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 मार्कच करू शकत नाही. माझं चॅलेंज आहे, कारण त्यासाठी सरावच पाहिजे, ती सरावानच गोष्ट जमू शकते. कारण तुम्ही जर तसं मार्क करायला गेला तर तुमच्या डोक्यात आपल्याला सवय जी लागलेली असते ऑप्शन नंबर 1 ला टिक करायचं, किंवा शेवट चौथा ऑप्शन वाचत आलेला असतो त्यामुळे चौथाच लक्षात राहतो, चौथ्याला टिक करायचं. मुलगा एकतर ऑप्शन नंबर 4 ला गोल करतो किंवा ऑप्शन नंबर 1 ला गोल करतो, पण 2-3 ला करण्यासाठी तो त्याच ठिकाणी एक्झाम हॉलला स्थिर पाहिजे. आणि ती मेंटॅलिटी, एक्झाम थोडीशी लांब जाणार आहे, तुम्ही ती मेंटॅलिटी बनवा, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, तीच पास होण्याची की आहे. आणि पेपर व्यवस्थित बघायचे. तुम्ही लक्षात आलं का नाही, तर मी 5चा वर्ग तुम्हाला काय सांगितलं नागपूरचा, तुम्ही हे बघायचंच नाही, पेपर नागपूरचा आहे का चंद्रपूरचा आहे की पुण्याचा आहे हे काहीच मॅटर नाही करत. हिकडचे तिकडचे सगळे प्रश्न फिरवून फिरवून उचलून तिथंच टाकलेले आहेत. आता पुढचा प्रश्न 67 नंबरचा बघा. ह्याच पुणे आयुक्तालयाचाच पेपर आहे आणि पुणे आयुक्तालयाच्या पेपरमध्येच मी सांगितलेलं आहे की ह्या टाईपचा प्रॉब्लेम मी ऑलरेडी घेतलेला आहे. काय म्हणताय, ताशी 5 किलोमीटर वेगाने जाणारी व्यक्ती, बघा ताशी 5 किमी वेगाने पळती एक व्यक्ती एक पूल. मग व्यक्ती पळती काय, आगगाडी पळती काय, रेल्वे पळती काय, सेमच फॉर्मॅटचा प्रश्न आहे. व्यक्ती पळली काय 5 किलोमीटर वेगाने, आगगाडी पळली काय 5 किलोमीटर वेगाने, किंवा विमान पळलं काय, आपल्याला काहीच मॅटर नाही कळत, आपल्याला लगेच कळते हा डिश टीव्हीच्या फॉर्मॅट मधला प्रश्न आहे. डिश टीव्ही, डी विच इज इक्वल टू टीव्ही, डी म्हणजे अंतर, टी म्हणजे टाइम आणि व्ही म्हणजे वेग. आता बघा 5 किलोमीटर वेगाने जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटांमध्ये ओलांडते. किती मिनिटात, 15 मिनिटात ओलांडते. तर त्या पुलाची लांबी मीटर मध्ये किती? पुलाची लांबी कशात विचारली, मीटर मध्ये. हिथं मला कशात दिलंय, किलोमीटर मध्ये दिलंय. प्रॉब्लेम बघितल्या माझ्या असं लक्षात आलं की मला 100% काय करावं लागणार आहे, याचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे. तुम्ही माझे पाठीमागचा व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगितलंय, जर किलोमीटर जर दिलं असेल आणि त्याचं रूपांतर जर मीटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी 5/18 न गुणावं लागतं. आणि हा काय दिलाय, वेग दिलाय. काय दिलाय, वेग दिलाय. व्ही म्हणजे असतो वेग आणि तो किती दिलाय, 5 किलोमीटर दिलाय. किती दिलाय, 5 किलोमीटर दिलाय. मग हा जर 5 किलोमीटर दिला असेल तर त्याचं रूपांतर मला मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. म्हणजेच 5 कसं करणार मी, 5 गुणुले 5/18 हे हलवणारच नाही मी, आहे तसंच ठेवणार. बर, पुढे काय म्हटलंय की एक पूल 15 मिनिटात ओलांडतो, म्हणजे मला काय दिलाय, टाइम दिलाय. म्हणजे मला काय दिलाय, टाइम दिलाय. टाइम किती दिलाय, 15 मिनिट दिलाय. 15 मिनिट दिलाय. तुम्ही पाठीमागचा जर प्रॉब्लेम मी सोडवून दिलेला जर पाहिला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की जर प्रॉब्लेम मला मिनिटामध्ये जर दिला असेल तर
त्याचं रूपांतर मला सेकंदामध्ये करणं गरजेची गोष्ट आहे. कशामध्ये? सेकंदामध्ये. मग टी विच इज इक्वल टू 15 गुणुले 60. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. हे कशात झालं? सेकंदामध्ये झालं का आता मीटर पर सेकंद? हे पण वरचं कशामध्ये आलं आता? मीटर पर सेकंद मध्ये आलं. हे पण मीटर पर सेकंद मध्ये आलं, हे सेकंद मध्ये आलं, म्हणजे आपलं सगळंच्या सगळं एका युनिट मध्ये आलं. व्हेलॉसिटी जी काय आहे ही व्हेलॉसिटी आली मीटर पर सेकंद मध्ये, टाइम पण आला सेकंद मध्ये. मग आता आपला डिश टीव्हीचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे आपला? आता डिश टीव्हीचा फॉर्म्युला असा आहे, डिश टीव्ही. डी म्हणजे काय? अंतर, बरोबर टी म्हणजे काय? वेळ, गुणुले व्ही म्हणजे काय? वेग. अंतर बरोबर वेळ गुणुले वेग. आपल्याला काय काढायचंय? पुलाची लांबी काढायची. म्हणजेच काय काढायचंय? लांबी म्हणजेच काय असणार आहे? वो अंतर असणार आहे. लांबी म्हणजेच काय असणार आहे? लांबी म्हणजेच माझं एक प्रकारचं अंतर आहे. मी तुम्हाला जर म्हटलं की माझ्या हाताची लांबी काढा, तर तुम्ही ह्या टोकापासून ते या टोकापर्यंत काय करणार? सरळ सरळ अंतर काढणार आहात. तर मग डिश टीव्हीचा फॉर्म्युला, डी म्हणजे अंतर, टी म्हणजे टाइम आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजेच वेग. मग आता बघा सगळं दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू आपण. मग डी आहे तसाच आपल्याला काढायचा आहे. वेळ किती दिलाय हो? 15 गुणिले 60. 15 गुणिले 60 सेकंदामध्ये. आणि वेग किती दिलाय? हितला दिलाय किती? 5 गुणिले 5/18. 5/18. लगेच गुणाकार भागाकार करायची गडबड करायची नाही. सोप्पं करून घेण्याचा प्रयत्न करायचा. मग आता बघा आपण गुणाकार भागाकार करण्याचा प्रयत्न करू. कशाला काय जातंय का? मग आता बघा मला हे 6च्या पाड्यामध्ये दिसतंय. 6 एके 6, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 आणि हिथं 6चा पाडा आहे. 6 दाय 60, 6 दाय 60. त्याच्यानंतर मला परत 15 आणि 3 एका पाड्यामध्ये दिसत आहेत. 3 एके 3, 3 पाचे 15, 3 पाचे 15. मग आता सगळ्यांचा गुणाकार करायचा. हिथं किती उरले? 5 गुणिले हिथं किती उरले? 10 गुणिले हिथे हे 18 तर संपलेच. 5 5 25, 5 5 25. मग आता 25 5 किती झालं? 125 आणि गुणिले 10, 10 म्हणजे 10. 1250 मीटर. ही काय असणार आहे? त्या पुलाची लांबी असणार आहे. मग आता आपण बघू 1250 उत्तर आलेलं आहे का? 1250 इथं बघा ऑप्शन नंबर सी 1250 हे या प्रश्नाचं काय राहील? करेक्ट उत्तर राहील. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे काय सोपे प्रश्न आहेत ना, हिथं कशासाठी लॉजिक वापरायचं ना? हिथं लॉजिक वापरायचं नाही. हिथं लॉजिक वापरून वेळच घालवायचा नाही ना. सरळ आपल्याला माहिती आहे या प्रॉब्लेममध्ये जर काळ काम वेगचा जर तुम्ही मला सांगा प्रश्न आत्तापर्यंत ह्या पेपरमध्ये 3रा प्रश्न आहे. मग तुम्ही अभ्यास करताना सगळ्यात पहिल्यांदा गणिताचं पुस्तक उचललं की टाइम अँड वर्क आणि काळकाम वेग हे 2 टॉपिक करूनच ठेवायचे. 4-5 गणित 5 गणित जर मला तिथंच सापडत असतील तर मी 100% पहिल्यांदा माझे 25 पैकी 5चं ओझं कमी करणार. राहिला 20च ह्याचा क्वेश्चन, म्हणजे 20 क्वेश्चनचाच पेपर राहिला. म्हणजे डोक्यानं अभ्यास जर केला तर लगेचच कव्हर होत जातो. आणि ज्यांनी माझे हे व्हिडिओ आत्ता बघितले असतील त्याच्या लगेचच लक्षात येईल की काळकाम वेग मी ऑलरेडी सांगितले. डिश टीव्हीचा फॉर्म्युला वापरायचा. डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाइम, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. आपल्याला नीट फक्त बारकाईने लक्ष कुठं द्यायचंय? लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती फक्त हिथं कशामध्ये विचारलंय? हिथं मीटर आहे. ज्याने ऑप्शन जर व्यवस्थित बघितले असते ना तरी त्याला 100% कळलं असतं की ऑप्शन मध्ये सगळीकडे मीटर आहे आणि हिथंच किलोमीटर आहे. मला त्या किलोमीटरचं रूपांतर 100% मीटर मध्ये करणं गरजेची गोष्ट आहे. मग रूपांतर कसं करायचं? मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की 5 किलोमीटर आहे. किलोमीटरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करत असताना 5/18 गुणायचं. कशानं गुणायचं? 5/18. मग 5/18 गुणलं. मी हिथं लगेच 5 5 25/18 असलं केलं का? नाही केलं. वेळच नाही घालवला, फक्त त्याला कन्वर्ट करून ठेवलं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे कशामध्ये झालं? आता मीटर पण सेकंद मध्ये झालं. पण टाइम जो दिला जातो तो टाइम कधीच मिनिटात घ्यायचा नाही.
काय मी सांगितलं, उद्या तुम्हाला रेल्वेचा कसला जरी प्रॉब्लेम आला, नीट ऐका, रेल्वेचा व्यक्ती पळते, बसगाडी पळते, पोलिसाच्या मागं चोर पळते, कुणी कुणाच्याही मागं पळू, लक्षात ठेवायचं वेळ हा मला सेकंदातच ठेवायचा, तासात मिनिटात ठेवायचा नाही, सेकंदातच ठेवायचा. आणि 518 करून मी त्याला कशामध्ये घेतोय, मीटर पर सेकंद मध्ये घेतोय. म्हणजेच त्यांचं युनिट म्हणजे एकक समान असणं फार जास्त गरजेची गोष्ट आहे. मग 67 नंबरचा प्रश्न आपला झाला. आता 68 नंबरचा प्रश्न. नंबरचा जीकेचे प्रश्न आता चालू झालेले आहेत, नीट बघा. काय विचारले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे? आणि मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामधल्या अभ्यास करणाऱ्या पोराला, कुठल्याच मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला हे सांगण्याची गरज असावी. परंतु आपण ऑप्शनमधून जरी एखाद्याला येड्यागाबाळ्याला जर माहिती नसेल तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, माहिती असायलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे. आता आपण पेपर सोडवण्याच्या अँगलनं बघू. मी पेपर कुठला सोडवतोय, पुणे जिल्ह्याचा सोडवतोय. मग पेपर सोडवत असताना मला 100% स्ट्राईक झालं पाहिजे की मला माझ्या जिल्हा विशेषवरती प्रश्न विचारला जातोय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही आता जिल्ह्यावाईज फॉर्म भरताय, जिल्ह्याच्या ह्याच्या पॉईंटमधून मला पॉईंट आठवला की तुम्ही नीट विचार करा, तुमचं कॉम्पिटिशन अख्ख्या महाराष्ट्रासोबत नाहीच. तुमचं कॉम्पिटिशन फक्त तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरताना त्याच जिल्ह्यातल्या पोरांबरोबर आहे. त्याच जिल्ह्यातल्या पोरांमध्ये टॉप मध्ये नंबर मारायचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे, तर एक्झाम 100%च निघणार तुम्हाला. त्या टार्गेटनंच त्या पद्धतीनंच तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही जिल्हा कुठला निवडून हे फार जास्त त्या डोकं न लावता माझ्यासाठी स्पेसिफिक जिल्हा कुठला आहे, हा जिल्हा ना मी आता ठरवलं ना तर त्यात मी टॉपच मारणार. मग जागा किती तर काय किती मला मॅटरच नाही करत. बरेचसे जण म्हणतात पुण्यात मेरिट हार्ड लागतं किंवा पुण्यामध्ये जागा कमी येतं, असं वॉट एव्हर असे. ज्याला जिथं नंबर काढायचा ना, तुमचं कॉम्पिटिशन फक्त पुणे जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्या पोरांसोबतच आहे ना की महाराष्ट्रासोबत आहे. त्यामुळे आपल्याला तिथं टॉप यायचं ह्या टार्गेटनंच अभ्यास करायचा. प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे? आता विचार करा, हा कशावरती आलेला आहे प्रश्न? हा 100% जिल्हा विशेषवरती प्रश्न आलेला आहे. कशावरती? जिल्हा विशेषवरती प्रश्न आलेला आहे. जर पुणे जिल्हा विशेषवरती जर प्रश्न असेल तर रायगड हे तर सरळ सरळ जिल्ह्याच्या ठिकाणी ऑप्शन गेला. वाई सगळ्यांना माहिती आहे, सातारा महाबळेश्वर वाई सातारा जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन गेला. मग रायगड की जुन्नर, ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 4. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले, बऱ्याच वेळा सांगितले, 1 आणि 4 मध्ये जर मी कन्फ्युजन झालं तर 4लाच घेऊन जाणार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील जुन्नर. आणि आता नीट लक्षात ठेवायचं की हा सरळ सरळ अभ्यासाचा भाग आहे. प्रश्न अत्यंत सोपा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. कुठं झालेला आहे? जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. पुढं मग ह्याच्याच बेसिसवरती जर उद्या पुण्याच्यासाठी जर फॉर्म भरायचा म्हटलं तर पुण्यात उद्या विचारते की छत्रपती, आता शिवाजी महाराजांचा जन्म विचारलाय, उद्या विचारतील छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे. कुठं झालेला आहे? पुरंदर किल्ल्यावरती झालेला. जसा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झालाय, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे. मग पुरंदर किल्ला कुठं आहे? तर या ठिकाणी सासवडच्या शेजारीच पुरंदर किल्ला आहे, पुरंदर तालुक्यामध्ये. पुढं तालुका पण कुठला असेल? पुरंदरच असेल. पुढं 69 नंबरचा प्रश्न, गेट वे ऑफ इंडियाची उभारणी कोणत्या महाराजांच्या आगमनाच्या निमित्तानं केली होती? कुठं गेट वे ऑफ इंडिया कुठं उभारलं होतं? मुंबईच्या ठिकाणी उभारलं होतं. तर सगळे बरेचसे जण मुंबईला गेल्यानंतर तिथं गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी काय करतात? बोट सफरिंगच्या तिथं जाऊन फोटो काढत असतात. मग काय प्रश्न विचारलाय की असा कोणता इंग्लंडचा राजा येणार होता की ज्याच्या निमित्तानं
ते गेटवे ऑफ इंडिया असं जे काय ते बांधलेलं आहे, तर त्या गेटवे ऑफ इंडियाची उभारणी कोणाच्या आगमनाच्या निमित्तानं केली होती. हे मी का काढलं का तर उद्या तुम्ही प्रश्न ज्यावेळेस करत असता त्यावेळेस तुम्हाला ही अशी कमान काढलेली आठवणार की सरांनी काहीतरी अशी कमान काढली होती, कोणीतरी मुंबईचं येणार होतं असं आठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त मेमरी शार्प होत राहते. मग आता बघा, फिलिप दुसरा, जॉर्ज पाचवा, जॉर्ज दुसरा आणि फिलिप पहिला. तुम्हाला मी काय सांगितले, जर व्यक्तीवरतीचा प्रश्न विचारला असेल तर ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स राहतो. मग एक तर उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 2 मध्ये असणार किंवा 3 मध्ये असणार. माझं जर इथं कन्फ्युजन झालं असतं तर मी ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबरला मी गेलोच नसतो. मी काय विचार केला असता, एक तर उत्तर जॉर्ज पाचवा आहे किंवा जॉर्ज दुसरा आहे. काय कळलं का? परत एकदा सांगतो, माझं जर कन्फ्युजन झालं असतं की बाबा गेटवे ऑफ इंडियाची उभारणी कोणी केलेले हे जर मला सांगता आलं नसतं तर मी सरळ ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला कसाच गेलो नसतो. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 मध्येच विचार केला असता की जॉर्ज पाचवा किंवा जॉर्ज दुसरा याच्यामध्ये उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचा भाग असा आहे की जॉर्ज पंचम किंवा पंचम जॉर्ज याच्या उद्घाटनासाठी किंवा तो येणार होता त्याच्या स्वागतासाठी हे काय केलं होतं, गेट वे ऑफ इंडियाची उभारणी केली होती. म्हणून ह्याचं उत्तर राहील जॉर्ज पाचवा. पाचवा म्हणजे काय? पंचम म्हणजे पाचवा. आलं लक्षात? म्हणजे जॉर्ज पाचवा याच्या स्वागतासाठी मुंबई येथील, महाराष्ट्रातला आहे ना त्याच्यामुळे तर विचारलेलं आहे की त्या शेजारी काय ताज हॉटेल आहे. आय थिंक माझ्या तर ते लक्षात गेलं, तो आत्ता जेनेलियाचा आणि ह्यांचा जो मूवी आहे आपल्या रितेश देशमुख आणि जेनेलियाचा, त्या ठिकाणी जे ताज हॉटेलची जी काही शूटिंग दाखवलेली आहे आणि त्या ठिकाणी जे काही समुद्र आणि ती जी काही कमान दाखवली ते म्हणजे काय आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे. मग त्या गेटवे ऑफ इंडिया तो कोणाच्या, तर जॉर्ज पाचवा किंवा जॉर्ज पाचवा याच्या आगमनासाठी. लक्षात आता तुमच्या 100% राहील. मला आता मूवीचं नाव आठवत नाही, पण त्या मूवीच्या ठिकाणी तो जो काय ताज हॉटेलला जातो परत रिटर्न येताना ते समुद्राचं पाणी वगैरे दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी ते गेटवे ऑफ इंडिया आहे. आणि ते कोणाच्या ह्याच्यासाठी, कोणता इंग्लंड राजा, तर जॉर्ज पाचवा इंग्लंड राजा याच्या स्वागतासाठी उभारलेलं होतं. आता क्वेश्चन नंबर 7वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? काय विचारले? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही विचारलं की मी सुरुवात कुठून करणार? खालून करणार. मग आता बघा, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती. यार मी थोडा वेळ थांबलो, इथं पूर दिसतंय म्हणजे मॅक्सिमम ह्या दोघांमध्ये उत्तर ठेवलेलं नाही. एक्झामिनरला मला सरळ कन्फ्यूज करायचंय, एक तर तू सोलापूरला मार्क किंवा कोल्हापूरला मार्क, ह्या अँगलनं तो प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस आयुक्त, जर आपण पोलीस प्रिपरेशन करत असाल तर मी तुम्हाला पाठीमागच्या माझ्या लेक्चर काढून बघा, त्याच्यामध्ये मी आय थिंक 9 पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत, सगळीच्या सगळी 9च्या 9 सांगितले होते. आता काय कशा क्वेश्चन विचारलाय? पोलीस आयुक्तालय म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, माहिती असलं पाहिजे. आणि शक्यतो काय करतात ते तुमचा जो जिल्हा आहे त्या शेजारच्या जिल्ह्यांमधलं बेसिक विचारण्याचा प्रयत्न करतात. बघा, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं तर जिल्हा विशेष करायचंच, खासदार करायचा, आमदार करायचा, टोटल आमदार किती, टोटल खासदार किती तुमच्या जिल्ह्यासाठी, तुमच्या जिल्ह्याला तालुके किती, नद्या कुठल्या महत्वाच्या आहेत, प्रेक्षणीय ठिकाणं कुठली आहेत, हे सगळं पाठच करायचं, पाठच. त्याचबरोबर एवढं सगळं पाठ झालं, एक 2-3 तासाचा कार्यक्रम आहे की पुढच्या 2-3 तासात काय करायचं की त्याच्या शेजारचे जिल्हे सगळे घ्यायचे. आता फॉर एक्झाम्पल हा पुणे जिल्हा आहे, मग पुण्याला लागून असलेल्या सगळ्या ज्या काय बाउंड्री, सातारा असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हे सगळं पुणे विभागामध्ये येतं. तर मग सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या सगळ्या जिल्ह्यांच्या बेसिक माहिती करायच्या. मग आता पोलीस आयुक्तालय तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. मग आपल्या बुकमध्ये ह्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने दिलेले या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की एखादा प्रश्न जर मला आला नाही तर मी सरळ काय करतो, ऑप्शन नंबर 3 ला मार्क करतो आणि बाजूला होतो. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही, तर मी कोल्हापूरला नाही असं मार्क केलं असतं. कारण तुम्हाला मी अगोदरच विचारले, एखाद्या गोष्टीचं जर नाव विचारलं तर मॅक्सिमम उत्तर ऑप्शन नंबर 3 ला राहण्याचे
चान्सेस असतात. तुम्हाला जे की सोडवताना या गोष्टींचा खूप म्हणजे खूप जास्त फायदा होणार आहे, लक्षात घ्या. जास्तीत जास्त तुम्ही ह्या ऑप्शनच तुमच्याशी सांगतो ना बाबा, कोल्हापूर किंवा सोलापूर अशा 2 ठिकाणी उत्तर असणार आहे. मग सोलापूरला नेऊ का कोल्हापूरला नेऊ? तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की जर एखाद्याचं नाव विचारलं, मग तो जिल्हा असेल, एखादा व्यक्ती असेल, जर त्याचं नाव विचारत असतील तर शक्यतो ऑप्शन उत्तर नंबर 3 असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतात. मग आता बाबा पोलीस आयुक्तालय कुठं कुठं आहेत? आपल्या बुकमध्ये या ठिकाणी अगदी व्यवस्थित पद्धतीनं चार्टच्या स्वरूपात दिलेले की पोलीस आयुक्तालय कुठं कुठं आहेत. पोलीस आयुक्तालय कुठं कुठं आहेत दिसतंय, पोलीस आयुक्तालय. मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता ह्याचं लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती आहे? 6 आहेत. उद्या जर प्रश्न विचारला कुठल्याही भरतीला की महाराष्ट्रामध्ये टोटल प्रशासकीय विभाग किती 6 प्रशासकीय विभाग आहेत. झाला एक मुद्दा कव्हर झाला. मग 6 प्रशासकीय विभागामध्ये 100% जिथं जिथं नावं आहेत तिथं तिथं कार्यालय असण्याची शक्यता आहे. मग पहिला प्रशासकीय विभाग कुठला? आता सपोज हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे. इथलं काय आहे? कोकण आहे. काय आहे? कोकण. कोकणातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मुंबई आहे. काय आहे? मुंबई आहे. म्हणजे मुंबईला आयुक्तालय राहणारच. मुंबई कशा कशाचं मिळून होतो? मुंबई, बृहन्मुंबई, बरोबर. नवी मुंबई, बृहन्मुंबई झालं म्हणजे मुंबई संपलं. त्याचबरोबर मुंबईला जोडून ठाणे पण आहे का नाही? ठाणे पण आहे. म्हणजे तिथली 3 ठिकाणं घ्यायची. कुठली? मुंबई, मुंबई उपनगर किंवा नवी मुंबई आणि तिसरं म्हणजे ठाणे. झालं पाठ. 3च्या 3 तुम्हाला सांगितले. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे. झालं 2 झाले. त्याच्यानंतर इकडच्या शेजारचा प्रशासकीय विभाग कुठला? पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागात आले की पुण्यातली 2 सगळ्यात महत्त्वाची ठिकाणे घ्यायची. कुठल्या? दोन्हीच्या दोन्ही महानगरपालिका. कुठल्या? पुणे आणि पिंपरी चिंचवड. पुणे आणि पिंपरी चिंचवड. पुणे आणि पिंपरी चिंचवड झाले. हा पण झाला, हा पण झाला. आता बघा पुण्याला लागून असलेलं त्याच्यानंतर 6 प्रशासकीय विभागामध्ये नाशिक प्रशासकीय विभाग आहे का? 100% आहे. म्हणजे नाशिक पण गेलं. त्याच्यानंतर अमरावती नागपूर प्रशासकीय विभाग आहे म्हणजेच नागपूर गेलं, अमरावती गेलं. ओके झालं. त्याच्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे का? आहे. औरंगाबाद पण गेलं. मग आता राहिलंच किती? पाठ करायला राहिलंच किती? फक्त तुम्हाला सोलापूर एक लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई लक्षात ठेवावं लागणार आहे. मीरा भाईंदर आणि वसई विरार लक्षात ठेवावं लागणार आहे. झाला चार्टच पाठ झाला. चार्टच पाठ झाला. कसा लक्षात ठेवला मी? लक्षात ठेवण्यासाठी काय मी ट्रिक सांगितली? ट्रिक कशी सांगितली लक्षात ठेवायची? 6 प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग जिथं जिथं आपले 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 प्रशासकीय विभाग कुठले? बघा 6चे 6 सांगतो. कोकण, 2 पुणे, त्याच्यानंतर 3 नाशिक, 4 अमरावती, 5 नागपूर आणि 6 औरंगाबाद. परत एकदा इकडून जाऊयात आपण. कोकण, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर अमरावती, नागपूर, औरंगाबाद. झाले 6चे 6. औरंगाबादलाच काय नाव ठेवलंय? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. मग ती ठिकाणं टाकून यायचे. मग कोकणात गेलं की कोकणातली पहिली मुंबईचे सगळे उडवायचे. बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि त्याचबरोबर काय आहे? लोहमार्ग पोलीस आयुक्तालय कुठं आहे? मुंबईला आहे. झाले 4च्या 4 पाठ करून टाकायचे मुंबईचे. मुंबईचे 4 कोणते कोणते आहेत? बृहन्मुंबई, नवी मुंबई, त्याच्यानंतर ठाणे आणि लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई. उद्या प्रश्न हित पण तयार होईल की लोहमार्ग पोलीस आयुक्तालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ओके. त्याच्यानंतर खालचे ठिकाणं पण कुठं आहे? मुंबईमध्येच आहेत. मीरा भाईंदर कुठं आहे? बरीचशी मुलं मीरा भाईंदरला फॉर्म भरतात. मीरा भाईंदर आणि वसई विरार पण कुठं आहे? मुंबईमध्ये. ठाण्यामध्ये वसई विरार आहे. ओके झालं. म्हणजे कोकणातलं पाठ करायचं झालं की 1 2 3 4 5 आणि 6 ठिकाणं. 6ची 6 ठिकाणं म्हणजे कोकणामध्ये 6च जिल्हे आहेत. 1 2 3 पालघर, ठाणे, मुंबई, 4 7 जिल्हे आहेत. बरं का, सॉरी माय मिस्टेक. 7 जिल्हे आहेत. ह्या ठिकाणी 6 आहेत असं लक्षात ठेवायचं. बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे. बघा बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे. त्याच्यानंतर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार एवढीच्या सगळीच्या सगळी 6ची 6 ठिकाणं कुठं आहेत? मुंबईमध्ये आहेत. त्याच्यानंतर कुठं आलो आपण? पुण्यात आलो. पुण्यात म्हटलं की पुणे आणि पिंपरी चिंचवड. झालं पाठ. त्याच्यानंतर कुठले? सगळ्या प्रशासकीय राहिलेल्या 4 प्रशासकीय ठिकाणांची नावं. कुठं? नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर अमरावती, नागपूर. झालं.
आणि ते सोडून तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागणार आहे, सोलापूर झालं. तेवढं सोडून सोलापूर लक्षात ठेवलं की उत्तरच येणार. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थित पाठ ठेवण्याचं जर कशा पद्धतीनं पाठ करता. आता जर तुम्हाला कधी विचारलं ना की बाबा आयुक्तालय कुठं कुठं आहेत, तर तुमच्या लगेच लक्षात येणार की सरांनी सांगितलं होतं की 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्यांना धरून पाठ करायचं. तुम्ही धडाधड नावं सांगणार. बृहन्मुंबई मुंबई, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर लोहमार्ग आयुक्तालय असणारं मुंबईचं, वसई विरार मीरा भाईंदर झालं मुंबईचं. खाली लगेच पुण्यात आला पुणे पिंपरी चिंचवड झालं पाठ. त्याच्यानंतर पुढे आला पुणे जोडून सगळ्या प्रशासकीय विभाग नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर झालं. ते सोडून लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, फक्त आणि फक्त सोलापूर. या सगळ्या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत. मग ज्याने हा चार्ट पाठ केला असता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या लगेच लक्षात आलं असतं का नाही की सोलापूरमध्ये सरळ सरळ काय आहे, आयुक्तालय आहे. म्हणजे या ऑप्शनला मी गेलो नसतो. बघा की त्याच्या लगेच लक्षात असतं की सोलापूरला आयुक्तालय आहे. सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये उत्तर ठेवलं एवढं तर त्याला कळलं होतं. आणि त्याच्या जर हे लक्षात असतं की सोलापूरला आयुक्तालय आहे म्हणजे कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय नाही, हे त्यांनी 100% खात्रीनं मार्क केलं असतं. कसं 100% खात्रीनं मार्क केलं असतं. अशा पद्धतीनं 70 प्रश्न झालेले आहेत. आता पुढचा 71 नंबरचा प्रश्न. काय प्रश्न बघा, पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये ठेवलेला आहे. पोलीस प्रशासन संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये ठेवलेला आहे. मग आता नीट लक्षात घ्या, आपल्या संविधानामध्ये 3 सूच्या आहेत. कुठल्या कुठल्या, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. बघा, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. म्हणजे यापैकी नाहीला उत्तर असेल का हो, यापैकी नाहीला उत्तर असणार नाही. 100% खात्री असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 आणि यापैकी नाहीला मार्क करायचं नाहीच. 100% माहिती पाहिजे. म्हणजेच यापैकी नाहीला उत्तर असणार नाही, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग लक्षात घ्यायचा, ह्या ज्या काही 3 सूच्या आहेत ह्या आपल्या घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये, कितव्या, 7वी अनुसूची किंवा त्याला काय म्हणतात 7वं परिशिष्ट, किंवा त्याला काय म्हणतात, किंवा त्याला 7वं परिशिष्ट यामध्ये आपला समावेश केलेला आहे. म्हणजे उद्या जर तुम्हाला फिरवून विचारलं की अनुसूच्या कोणत्या परिशिष्टामध्ये किंवा कोणत्या कुठल्या सूच्या ज्या काय दिलेल्या आहेत, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, ह्या घटनेच्या कोणत्या भागामध्ये दिलेल्या आहेत, तर 7व्या परिशिष्टामध्ये. कितव्या, 7व्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आहेत. कितव्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आहेत, 7व्या. आणि त्यातल्या त्यात ही समवर्ती सूची आहे. समवर्ती सूची म्हणजे काय, मधला भाग. समवर्ती सूची म्हणजे काय, मधला भाग म्हणजे कोणाच्या मधला भाग, वरती बघा, वरती काय आहे, केंद्र आहे. वरती काय आहे, केंद्र आहे. खाली राज्यामध्ये काय आहे, राज्य आहे. जसं महाराष्ट्र राज्य आहे, केंद्रात कुणाचं, मान्य श्री मोदी सरकार आहे. खाली राज्यामध्ये काय, मान्य श्री एकनाथजी शिंदे यांचं सरकार आहे. मग आता ह्याच्या दोघांच्या मधले जे विषय असतात, ह्यांच्याकडे काही विषय असणार आहेत, यांच्याकडे काही विषय असणार आहेत. आणि ह्या दोघांच्या मधला जो भाग आहे तो समवर्ती, म्हणजे दोघांच्या मधला भाग, ज्याला समवर्ती सूची असं म्हणतात. आणि हा आपण कोणाकडून घेतलेला आहे, हा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. हा आपण कोणाकडून घेतलेला आहे, हा आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. इथं पण एक क्वेश्चन तयार होतो की समवर्ती सूची हा आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे, तर समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. मग आता मला प्रश्न घेत आहे, पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्याचे पोलिसासाठी प्रॅक्टिस करतोय, केंद्राच्या करतोय का नाही. त्याच्यामुळे संघ हा ऑप्शन गेला. समवर्ती म्हणजे केंद्र आणि राज्य ह्या दोघांच्या मधला विषय का नाही, हाही ऑप्शन गेला. यापैकी नाही तर घालवलेला आहे. तर पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस हा सरळ सरळ त्या राज्याचा पार्ट आहे, म्हणजे राज्य सूचीचा पार्ट आहे. म्हणजेच इथं लक्षात असं ठेवायचं, पोलीस प्रशासन हा राज्य सूचीचा पार्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या ज्या काही अजून गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. त्या पद्धतीने आपण लेक्चर पुढे कंडक्ट करत जाऊ. ही सिरीज कंटिन्यूशनमध्ये चालू राहणार आहे. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून मला अजून जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. धन्यवाद.